तर आपण आता इथं पोहोचलेलो आहोत रजिस्ट्रेशन करण्यासाठी। इथं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपण पुढं केदारनाथचा पास आपल्याला भेटू शकत नाही, त्यामुळे हे मस्ट आहे। गर्दी काहीच नाही, त्यामुळे आपलं काम लगेच होऊन जाईल। मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे बघा। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ना हे अशा पद्धतीचं हा रिसिप्ट म्हणू शकतो आपण, याला मिळतं आणि हे आपल्याला केदारनाथमध्ये जाऊन दाखवावं लागतं। ॲक्च्युली या ठिकाणी खूप गर्दी असते। जर आपण मे मध्ये आलो तर एवढी गर्दी असते इथं, पण आपण ऑफ सीझनला आल्यामुळं सगळं एकदम मोकळं आहे। आणि आता हे जे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर आपण हे आजच्या तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत आपण कधीही केदारनाथला जाऊ शकतो। म्हणजे ते 1 तारखेपर्यंत व्हॅलिड आहे फ्रीमध्ये। आणि टोटल सर्व्हिस इथली जी आहे रजिस्ट्रेशनची, ही सगळी फ्रीमध्ये असती। आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे इथं पे करायचे नाहीयेत।